जून महिना अर्धा संपत आला तरी कडक ऊन आणि उकाडा कायम आहे. तुमच्याही मनात हाच प्रश्न येतोय ना, की दरवर्षी वेळेवर येणारा मान्सून यंदा भारतात यायला इतका उशीर का करतोय? याच्या मागे हवामानशास्त्रज्ञांनी दोन मुख्य कारणं सांगितलेली आहेत. पहिलं कारण म्हणजे अल निनोचा प्रभाव. प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वाढल्यामुळे मान्सूनचे वारे भारतात ज्या वेगाने यायला हवे होते ते खूप कमकुवत झाले आहेत. आणि दुसरं कारण म्हणजे अरबी समुद्रातील अँटीसायक्लोन. तिथे तयार झालेल्या हवेच्या उच्च दाबामुळे पावसाचे ढग पुढे सरकण्याऐवजी एकाच जागी थांबून राहिले आहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे फक्त भारतातच नाही तर संपूर्ण आशिया खंडात हवामानाचे चक्र बिघडलेले आहे. ढगांमध्ये बाष्प तर भरपूर आहे, पण योग्य दिशा देणारे वारे नसल्यामुळे ते वेळेवर बरसू शकत नाहीत. यामुळेच मान्सून केरळमध्ये पोहोचूनही महाराष्ट्र आणि उत्तर भारतात रेंगाळलेला आहे. मग आता सर्वात मोठा प्रश्न, पाऊस नक्की कधी येणार? हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून महाराष्ट्रात मान्सून पुन्हा ऍक्टिव्ह होण्याची शक्यता आहे आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण देशात मान्सून जोरदार एंट्री करेल असा अंदाज वर्तवलेला आहे. तुमच्या भागात सध्या पावसाची काय परिस्थिती आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी या व्हिडिओला लाईक करून आत्ताच सबस्क्राईब करा.